मन आणि मानस ही माणसाच्या जीवनाची एक साथसंगत असते. त्यावरच मनुष्याचं जीवन असतं. भाव वेगवेगळे जरी असले, शब्द वेगवेगळे असले, भाषा वेगवेगळी असली तरी जगाच्या पाठीवर माणूस म्हणून जो आहे तो त्याचं व्यक्त झालेलं मन हे भाषा एक केवळ आधार असतो. आधार हा शब्दाचा नव्हे अंतर्मनाचा असतो. हे मन, मानस आणि भाषा यांनी जोडलेलं हे जग खूप आनंदमय आहे. ज्याला आनंद व्यक्त करायचा आहे तो आपल्या डोळ्यातून व्यक्त होत असतो. ती भाषा कुठल्याही देशाची असो, व्यक्त होणारं मन हे विविध रसातून असतं. शांत रसातून असतं, दीर्घ गंभीर असतं, तसं ते क्रोधयुक्तही असतं. भाव हा प्रासंगिक असतो, तसा तो व्यक्त होताना सतत सारखाच नसतो. माणूस घाई असेल तर तेव्हा तो गडबडीत बोलतो, शांत असेल तर धीर गंभीर बोलतो, काही समजवायचं असेल तेव्हा तो ज्ञानपूर्ण बोलतो. अशी माणसाच्या मनाची व्यापकता आहे. भाषा कौशल्य, भाषा चातुर्य, भाषातील आपला गोडवा, रसाळता ही सतत बोलण्यातून आणि ऐकण्यातून विविध विभूतींच्या ज्ञान रत्नातून हे जीवन प्रफुल्लित होतं, आनंदित होतं. हे मोठं विश्व जगाला ज्ञानमय आहे हे कळू येतं. ज्ञानांच्या सोबतीला एक विशेष गोडवा निर्माण होतो.